कोण आहे? हर महादेव. कुठं आला दादा? शिर्डी कोपरगाव. शिर्डी. आतापर्यंत कुठे कुठे गेला तुझा? आत्ता लोक मी 13 जिल्हे 5 राज्य 1 देश नेपाळ कव्हर केले. 12 ज्योतिर्लिंग मधले 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट केले. मला घरी येऊन फक्त 3 महिने झाले. मी 3 महिन्यानंतर प्रवास मी कोकण फिरणे म्हणजे आता कोकण फिरण्यासाठी आलात. आता इकडे कोकणात कुठे कुठे गेलात म्हणजे आतापर्यंत? आत्ता लोक मी कोकण मध्ये महाड पासून म्हणजे विनायक गणपती, त्यानंतर आपलं पाली गणपती नंतर मग अलिबाग बीच केला. अलिबाग नंतर आपल्या थल बीच नंतर मग आपलं याला गेलो आपलं अलिबाग बीच. त्यानंतर मग इकडे तसं करत आता तुम्ही इकडून रत्नागिरी वगैरे सर्व रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचलो. ओके. तर इकडे आपला दादा भेटले, तर भारी वाटलं दादाला भेटून. दादा नाव काय तुमचं? समाधान कंदे. ओके. तर सगळ्या राख्या आपण इथेच बांधतोय, कारण का बहीण मुंबईला आहेत. तर सर्वांनी पाठवून दिल्यात राख्या ते इकडे. तर इकडे आपण बांधतोय सर्व राख्या इकडेच. परत तिकडं चिकन मटन आणलेलं आहे. आता आपण काय खायला ना, संध्याकाळी खाऊ आपण डायरेक्ट. आता बसली कळत इथे बसली ती वगैरे चालू आहे. राखी बांधली आता आपण मस्त झोंडवत आहे. जय शिवराय मंडळी, कसे सर्व मजेत ना? तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आहे रक्षाबंधन. तर बहिणीकडे चाललो आहे, म्हणजेच केळशीला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत मला खूप मजा येणार आहे, कारण का मी आता गावाला आलो आहे आणि आता माझी ताईसुद्धा आता राखी बांधायला आलं इथे. पहिला आपण घरी राखी बांधूया, नंतर तिकडे जाऊया केळशीला. म्हणजे एक बहीण गावात दिली, तर ती गावातली इथे बांधते आता, आणि एक केळशीला आहे, तर तिकडे जाऊ आपण. तर बघूया आपण. हा बघा, ही पाठीमागे घराचा व्ह्यू आहे आपल्या इकडे. या बाथरूम वगैरे बाहेर घराच्या. हा आपला इथून पाठचा मागेचा दार आहे. हा इकडे असा व्ह्यू आहे, आणि पाठीमागे पाण्याची टाकी आहे आपली. तर चला जाऊया आपण. इकडून आलो. इकडे बघा, आई काय करते? आई चपात्या करते. चपात्या करतेस ना? पुरी करते. आज काय चिकन आहे वाटतं, मटन आहे. ही बघा ताई इकडे बघ, राखी बांधते आता इकडे. इकडे बाबा आहेत बंधन, आणि इकडे गुड्डी बसले. तर आपण घरी राखी बांधूया पहिली, आणि नंतर जाऊया केळशीला. तर सगळ्या राख्या आपण आता इथेच बांधतोय, कारण का बहीण मुंबईला आहेत. तर सर्वांनी पाठवून दिल्यात राख्या ते इकडे. तर इकडे आपण बांधतोय सर्व राख्या इकडेच. परत तिकडं चिकन मटन आणलेलं आहे. आता आपण काय खायला ना, संध्याकाळी खाऊ आपण डायरेक्ट. आता पाच राखे इथून. तर तिकडे बघतो आपण, बंधन बसला तर राखी बांधायला इकडे. बघा, मी सुद्धा राख्या बांधलेल्या तिकडे. 1 2 3 4 5 राख्या इथे बांधलेले आहेत बघा. हां, तर इकडे बघतो आपण राख्या वगैरे बांधून झाले मस्त की. जाऊया आपण केळशीला. तर चला, फायनली आपण निघालो आता केळशीला जाण्यासाठी. काही इकडे बघा, आपला घर आहे.
तर इकडे बघा गावातून आपण निघालो होता फायनली. हा आपला गावाचा व्ह्यू बघा. तुम्हाला गावची व्हिडिओसुद्धा काढून त्यावेळेला दाखवेल की गाव आपलं नक्की कसं येतो. त्याला आपण चाललो फायनली आपला सेटअप वगैरे इथे लावलेलं प्रॉपर. जाऊया, खूप मजा येणार आहे. तुम्हाला दाखवतो KC साईडचा व्ह्यू कसा येतो. खड्डे बघा, रस्ता बघा कसा आहे. वाजले जवळजवळ 10:30. हा 10:30 वाजले. जरा पावसामुळे थांबलो होतो. पाऊस आला आता काय नाही होते. चला आपण इकडे बघा. काय कर माझ्या डायरेक्ट त्यांच्या घरी जा. हे इथंच आहे. त्याने फोन लावलेला मला वाटतं इथं बैरी दिलेलं. कोण बोल थांबवले मग तू जाऊ. बघ तू जाऊन तुम्हाला जरा वरतून दाखवलं नाही, लक्षात नाही आपल्याला तुम्हाला घाट कसं दाखवायला आपला गावाकडचा. तर इथून बघा अर्ध्यावरून पूर्ण उतार आहे म्हणजे. आता आपल्याला रोजची सवय आहे म्हणून काय वाटत नाही. गाड्या आपण बिंदास घेऊन जातो. तरी पण मी ट्रिपल सीट आहे आता. काची आहे भावानी मी. पण रस्ता बघा पूर्णपणे पाणी वगैरे. आता पाऊस पडून गेला जस्ट आताच. आणि पूर्ण उतार आहे. इकडे बटरवाला वगैरे आलं आहे सकाळ आईला एकदम चणचणीत चालला आहे कार्यक्रम. गरम होते जरा तर. इकडे बघा टन बघा टन. वरती पण दाखवला असा पूर्णपणे. तर इकडे आल्यानंतर इथे आमची ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे मोठी इथे ग्रामपंचायत आहे. आपण जाऊया इकडे. आता इथे पुढे आल्यानंतर खाली डाव्या साईडला जो रस्ता गेला आहे हा गेला व्यासगावामध्ये. आपण जाणार सरळ KC फाट्यामार्गे. हा बघा हा रस्ता दिसतो तुम्हाला. हा व्यासगावमध्ये जातो. आपण जाऊया सरळ. पाऊस आला तर येऊ. हा बघा आपण इथे आल्यानंतर आपल्याला एक वॉटरफॉल बघायला मिळतं. आता पाणी कमी आहे कारण का गावाला तिथं पाऊस पडत नाही. त्याच्यामुळे पाणी खूप कमी आलं आहे. तर आपण येऊन पुढला जातो म्हणजे चिपोळे गावाजवळ. आणि आज पाऊस आहे कारण का संपूर्ण वातावरण एवढं डेंजर झालं आहे ना काय सांगू. इकडे बघा इकडे गाव इथून तुम्हाला राईट साईडला ते चिपोळे गाव आहे. इकडे समोर आपल्याला धुकं वगैरे आज प्रॉपर दिसतंय. असं वाटतंय की आज पाऊस आज जाणार नाही. गुरं बघा गुरं बघा गुरं घाबरला मला वाटतं. थोडं आपलं चाललं गाडीचा नाव रायडर आहे का. आय थिंक रायडरच घेतो कारण का मी साऊंडवरनं ओळखलं मी रायडर गाडी असू शकतो. तर आपण आलो आता KC फाट्यावरती. इकडे हा बघा हे सिंग बघत गंजी मॉरिस गर्गे. आता हा बघा इथून आपल्या राईट साईडला फाटा दिसतो. तर आपल्या राईट साईडला जायचं इकडे. हा सरळ गेला तर मंडणगड मार्गे गेला. तुम्हाला जायचं आलो ज्या मार्गाने असतील तो मार्ग आहे. आणि हा सरळ आपण गेलो इकडे KC फाट्यावरून खाली राईट साईड मारल्यानंतर आपण आता जाऊ डायरेक्ट KCला. हा KC फाट्यावरून आपण आलो आता खाली. आणि खाली जाताना आपल्याला इथे थोडाफार खराब रस्ता लागतो. इथे हा रस्ता इथे जरा खराब आहे म्हणजे. आपण रस्ता कधी बनेल काय माहिती. पण खाली गेल्यानंतर आपल्या चिचघर वगैरे गावं लागतील. भरपूर गावं आहेत खाली गेल्यानंतर. हा बघा खड्डे बघा इथे भरपूर खड्डे आहेत या रस्त्याला जरा पुढे. तर हा इथून रस्ता आता चांगला केला आहे बऱ्यापैकी. आणि बऱ्यापैकी म्हणजे रस्ता हा इथून चांगलाच आहे. खाली गेल्यानंतर सुद्धा आपल्याला तुम्हाला दाखवतो तो भारजा नदीवरचा ब्रिज आहे चिचघरमध्ये. त्या ब्रिजला पाणी येते ज्यावेळेला भरतो म्हणजे तो ब्रिज आहे तो वरून पाणी जातो. तुम्हाला आता ब्रिज दाखवतो केवढा आहे. आणि तुम्ही एक अंदाज लावा की ह्याच्यावरून पाणी राहत असेल का. हा पूर्णपणे उतार आहे. आता आपण गाडी बंद केली आहे. फक्त चावी चालू आहे गाडीची. गाडी बंद केली आहे. गाडी बंद करून सुद्धा गाडी स्पीड बघितली जाते. मग तुम्ही विचार करू शकता की गाडी
हा उतार किती असेल, गाडी एवढ्या स्पीडला जात असेल तर इमॅजिन करू शकता तुम्ही. चला इकडे बघा, आपण इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर आपल्याला हा इथे चिचगडचा छोटासा धरण लागतो तो. आता पाणीसुद्धा नाही त्याला, एवढा पाऊस कमी पडतो विचार करा. मध्ये पाणी भरपूर असतं त्याला. हा इथे गाव आहे आणि आतमध्ये घरं आहेत वरती. इकडे छोटी तुम्हाला थोडीफार घरं बघायला मिळतील इथे. हे बघा इकडे शेत दिसत तुम्हाला, हे बघा ही. त्यानंतर हा समोर शेत दिसतोय, समोरचं शेत दिसतोय. या शेतामध्ये सुद्धा पाणी भरतं. हा बघा आता ज्यावेळेला ब्रिज भरून वाहत होता त्यावेळेला हे सर्व रस्ता उकळून काढलेला आहे. पाऊस गेला आता आपला वाटतोय. हा बघा नदीला पाणी बघा किती आता. हा ब्रिज आहे आणि नदीला पाणी बघा किती आता. पण ह्या ब्रिजच्या वरून पाणी येतं मंडळी. कारण का आता जर तुम्हाला काही दिसत नसेल, काहीच दिसत नसेल, जवळजवळ मला वाटतं 8 फूट पाणी खाली आहे. आणि ज्या वेळेला भरतो, नदी भरते, पाऊस खूप पडतो, त्यावेळेला जिकडे पाणी येतो ह्या घरात पाणी शिरतो. ह्या घरात हा तुम्हाला घर दिसत असेल तर या घरामध्ये पाणी शिरतो आणि जिकडे सुद्धा एवढा पाणी असतं. तर मग तुम्ही विचार करा की किती पाणी भरत असेल आणि किती पाऊस पडत असेल. चला आता मांदिवली लागेल आपल्याला, मांदिवली मोडला. हे म्हणजे रस्ते बघा किती इकडे छोटे आहेत एकदम. एक गाडी इकडे जर बस आली तर बाईकवाल्याला सुद्धा प्रॉब्लेम होतो. हा कोण आहे, कोण आहे? हर महादेव. हर हर महादेव. कुठं आला दादा? शिर्डी कोपरगाव. शिर्डी. आतापर्यंत कुठे कुठे गेला तुझा? आत्ता लोक मी 13 जिल्हे 5 राज्य 1 देश नेपाळ कव्हर केलं आहे. 12 ज्योतिर्लिंग मधले 10 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलं आहे. मला घरी येऊन फक्त 3 महिने झाले. मी 3 महिन्यानंतर प्रवास मी कोकण फिरणे. म्हणजे आता कोकण फिरण्यासाठी आलात. आता इकडे कोकणात कुठे कुठे गेलात म्हणजे आतापर्यंत? आत्ता लोक मी कोकणमध्ये महाडपासून ओके, म्हणजे विनायक गणपती, त्यानंतर आपलं पाली गणपती नंतर मग अलिबाग बीच केला. ओके. अलिबाग नंतर आपल्या थल बीच नंतर मग आपलं ओके याला गेलो आपलं अलिबाग बीच. हा. त्यानंतर मग इकडं मग तसं करत आता तुम्ही इकडून पूर्ण रत्नागिरी फिरत वगैरे आता सर्व. रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचलो. ओके ओके. तर इकडे आपला दादा भेटले, तर भारी वाटलं दादाला भेटून. दादा नाव काय तुमचं? समाधान कंदे. ओके. तर चला. हां तर म्हणजे बघितलं तर आपल्याला MH45 रायडर काय भेटला नाही आपल्याला, म्हणजे तो दादा काय आपल्याला भेटला नाही. पण आज MH17 रायडर त्याची भेट झाली. तर आपण असं चाललो होतो तर जाता तर असं भेटलं, म्हणलं बघूया दादाला विचारूया कुठे कुठे जाऊन आलं वगैरे. तर आल्यानंतर खूप भारी वाटलं. तो खूप म्हणजे ज्योतिर्लिंग वगैरे करून आलेला आहे इकडे. आता कोकणामध्ये त्याचंसुद्धा सफर आहे. तर सायकलवर फिरायचं बोललं तर साधं काम नसतं, कारण का खूप अवघड काम आहे सायकलवर फिरायचं बोलल्यानंतर सुद्धा. नाही हे फक्त ह्याच्याने आहेत. तर खूप अवघड होऊन जातं सायकलवरून जाण्याचं बोललं तर, कारण का खूप दमायला सुद्धा होतं आणि पाय वगैरे खूप दुखत असतात. पण सवय असेल ना. पण भारी वाटलं दादाला भेटून. जरा आपण फॉलो वगैरे करू त्यांना. MH17 रायडर, MH45 रायडर तर दादाला तर आपण फॉलो केलंच आहे. आता MH17 रायडरसुद्धा त्यांनासुद्धा फॉलो करूया आपण. खूप भारी वाटलं दादाला भेटून. तर चला जाऊया आपण आपल्या ताईकडे. तो आज रक्षाबंधन आहे, पण त्याच्या बहिणीसुद्धा त्याची वाट बघत असतील. तर दादा बाहेरच आहे. पण चौडोली गाव कसं आहे ते कमेंट करून सांगा मला. आपण त्या बाहेरूनच व्ह्यू घेतो फक्त गावाचा. इकडे बघा ही मराठी शाळा आहे कवडोलीची. हे दुकान वगैरे आहे. आता इकडे पुढावरती आपल्याला रावतोल लागते. ही रावतोल आहे. कवडोल रावतोली एकदम जवळजवळ आहेत, म्हणजे चिपकून आहे. अशी गाई चालली वाटतं. चला तिथे सुद्धा किती गेले लोकांनी.
हा इकडे सरकारी दवाखाना आहे इकडे पाठीमागे राईट साईडला. आणि आपण आलो आतमध्ये केळशी गावामध्ये. आता इकडे आपण बाजारपेठेमध्ये आहोत, केळशी बाजारपेठ. हा इकडे भात वगैरे लावलेला आहे गावाला. तर बऱ्याच दिवसाने आलो आहे केळशीला. इकडे आपली पालखीसुद्धा येते. इथे वीर बघायचे तशी भारी एकदम वाटते वीर. पण जरा बाजारपेठेमधला रस्ता बरा खराब आहे बघा. म्हणजे इकडून एस टीसुद्धा जाते, इकडून बससुद्धा जाते. हा रस्ता बघा एवढा आहे. आणि इथून एस टी कशी आली तसं विचार करा. म्हणजे ते ड्रायव्हर कसे असतील एकदम हेवी ड्रायव्हर. इकडे आपण मेन पॉईंटवर आलो. इकडे यात्रा भरते आणि इकडे तुम्हाला मंदिर बघायला मिळत असेल, कालभैरव प्रसन्न. हा इथे मंदिर आहे मोठा कालभैरवाचा. तर इकडे रथ बसतो ज्या वेळेला केळशीची यात्रा असते त्यावेळेला इथे रथ वगैरे बसतो. तर आपण जाऊया बाजारामधून आता. आणि इकडचा रस्ता बघा म्हणजे जेवढाच आहे. इकडून एस टी कशी येत असते विचार करा तुम्ही. आणि इकडे एस टी आली का पूर्ण एका गाडीला रिटर्न. तर मारणं तिकडे बघतोच काय तुझ्या अंगावर गाडी आणते. जाऊन डायरेक्ट गाडी थांबवली आपण. इकडे बघा आपण बाजारपेठेमधून चाललो आता. आलो बाजारामध्ये आणि इकडून आपण आता घरी जाणार आहोत. केळशी बघा म्हणजे कसं वाटतं केळशी तुम्हाला. म्हणून खायला घेऊया इकडे बघा साईडला काहीच्या हॉटेलला आलो आहे आपण. हा बघा ऋषभ, बघा ऋषभ कसा बसला एकदम. ऋषभ काय ताई कुठे शाळेत कुठे घरी पप्पाच. अच्छा इकडे बघा केळशीला आलो आहे आपण ताईच्या हॉटेलला. हा बघा ऋषभ निशा. कधी आलात केळशीला तर इथे नक्की आहे कारण का खूप भारी असतो. हा चिली समोसा आहे. चिली समोसा खूप भारी लागतो यांच्या इथला. जर चिली समोसा, साधा समोसा, मंचुरियन, चायनीज भेळ, वडापाव असं भरपूर भेटतं इथे. बरे तुला काय पाहिजे? तुला साधा समोसा दे. मस्त इथे नाश्ता वगैरे केलं आपण. आता जाऊया डायरेक्ट घरी. बसलो आपण म्हणजे आपला गणपती तर इकडेच बनवायला देतो. तर बघू नंतर आपला गणपती बाप्पा बघायला भेटतंय काय आपला बघायला भेटेल. आपण जाऊ नंतर गणपती बाप्पा बघायला. तर जाऊया आपण इकडून. पिशवी वगैरे येते ना सर्व. बघू तर या बनवून झाला असेल. कलर मारायचा बाकी असेल. तर इथून आपण राईट मारूया आता कुंभारवाड्यातून. राईट मारल्यानंतर इकडून जाऊया आपण आतमध्ये. हा रस्ता बघा फक्त. रस्ता म्हणजे हा एक छोटासा दामून जायला गल्ली म्हणतो आपण तसा टाईपमध्ये आहे. तिकडे आपण आतमध्ये यांच्याकडे गणपती देतो बनवायला. तर जाऊया इकडे हे बघा बाप्पा बघायला मिळेल आपले छोटे छोटे. इथे पण इकडे काम चालू आहे. त्याच्यानंतर इथे मंदिर आहे. आणि हा बघा आता इथून आपण एकदम कॉर्नरने जायचं. ओ त्या कॉर्नरने आलो आपण. समोरच आपल्याला ताईचं घर दिसतं इथे. ताई म्हणजे मी माई म्हणतो, आम्ही माई म्हणतो तिला. पहिल्यापासून इकडे सर्व भात वगैरे लावलेलं इकडे बघा. हा समोर गेल्यानंतर दाखवतो मला आता. रस्ता बघा एकदम डेंजर झाला. पूर्णपणे चिखल. हा बघा हा समोर दिसतोय तुम्हाला तो माईचं घर आहे. हा इथून छोटासा पर्यासुद्धा आहे. तर फायनली आपण चढलो आता इथून वरती. हा इकडे घर आहे ताईचा. आता बघा फक्त भाचा आणि भाची बघा कशी येईल. फक्त दोघं जण फक्त यांची रिॲक्शन बघा आता कशी आहे तिकडे. आता बघा फक्त ही बघा ही आमची उर्वशी कशी उभे बघा दारात. ही आमची उर्वशी.
पाय सरतायत म्हणलं इथे. हे बघा माई, ही माई आहे. बाबू राज कुठे गेला? शेनज. तरी भावजींची गाडी आहे इथे प्लॅटिना. जुनी गाडी आहे, तुम्हाला दिसेल बघायला. जुनी प्लॅटिना. काय ही बघा उर्वशी आमची, माझी लाडकी भाची. किती रे बिबीत आता? 5वी ना? 5वीला गेली आता. अजून दादा कुठे गेलाय? बाहेर बाजारात. कशाला? तर राज अजून तिकडे गेलाय. नाही दुसरी नाही नेली सायकल. राज अजून तिकडे गेलाय. इकडे बघा ते सायकल बघा इकडे. ही बघा ही आमची माई आहे. इकडे बघ, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव दिसा इकडे. ही बघा ही आमची माई आहे. इकडे बघा आमच्या उर्वशीचा पोरगा. हा बघा मांजर छोटासा आहे. कापताय तो, त्याला थंडी लागताय. माई कसलं लाडू आहे. माई नेहमीचे लाडू मस्त. आमचा राज बघा काय लिहिलं टी शर्टवर बघू दे. एक आहे तो सेफ आहे. बापरे पाठीकडे नाव बघू दे. एक आहे तो सेफ आहे. बापरे कुठनं टी शर्ट आणली ही? हा बघा केवढा झालाय. राज कितीला गेलास? 8वीला गेला राज. आपण मस्त की लाडू खाऊया. माहिती आधीचे लाडू बनवले से कुठं. लाडू खाऊया मस्त की. भारी लागतात लाडू. तर चला घरात जाऊ आपण, तुम्हाला दाखवतो. बघा मांजराची पिल्लं बघा केवढी आहेत. आत्ताच झालेली आहेत. हे बघा जरा जराची पिल्ले ती बघा. मेव मेव करता येईल. इकडे बघा. या बघा. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. हां या उर्वशीच्या मैत्रिणी आहेत आमच्या. घर बघा माईचं आतमधून. जुनं घर आहे. इकडे फाया वगैरे दिसायची तुम्हाला. इकडं हे बघा इकडे मांजरा बघा. इकडे ही बघा इकडे एक मांजर शिजलं होत आहे. हे बघा 4 पोरं आहेत. ही पोळी ना हे बघ कशी वाटत इथं. एकदम भारी. हा अजून इकडे दाखव तुम्हाला घर. इकडे बघा इकडे फ्रीज वगैरे, इकडं वॉशरूम वगैरे. त्याच्यानंतर इकडे पाठीमागे आल्यानंतर इकडे चूल वगैरे. पाठीमागे बाथरूम आहे थोडासा छोटासा. इकडे गॅस वगैरे आणि इकडे फ्रीज आहे. तर चला नंतर भेटू आपण डायरेक्ट आता. तर चला आपण आता राखी वगैरे बांधूया. ही बघा ही आमची माई. राखी बांधतोय आता आपण. बंधन बसलं इकडे. हे बघा इकडे उभी आहेत आमचा राज. चला राखी बांधूया आपण. पण ती काही पेटे नाही बघ. उडाला करा. पेटली. तर बसली का इथे मस्त की वगैरे चालू आहे. राखी बांधूया आता आपण मस्त. नाही झोंडवत आहे. फोटोग्राफर आले सर्व फोटो काढायला. येऊ दे ना मी पण. ठीक आहे स्माइल प्लेट. मामा दिसे का नाही काढ एक साईड. छोटा राहू जवळ कॅमेरा. छोटा राहू दिसतंय चालू आहे व्हिडिओ. फक्त तुला दिसत नव्हते.
स्क्रीन दिसत नाही फक्त वरती. गचनी कोण हा बोलतेस काय बघ येस तुला ते आवडत नाही जास्त. इकडे बघ चल चांगलं नाही घ्यायचं जा राज बस. तर इकडे बघा आता पाठवील आपल्याला. हे काही तो सेफ आहे शेटवर नाव बघ. तर आज बसलेला आहे आता आमचा बसायला आहे बघा कसा एकदम हात बघ उर्वशी आमची उर्वशी दादाला राखी बांधते आता. अंगठा बघा काय झालंय कुठं घातलीस कबड्या कबड्डी खेळताना सुजवलं नाही आत. किती गच्च पाहिजे बघ त्याला. हस अशी पुढे सोने मग सही पण नाही पुढे अशी सरवून जरा बांधलं बस झाली ती नंतर बांधता नाही. इकडे पुढे दोन हात पकड बघ. भाऊ बहीण सक्के भाऊ बहीण राखीला हात पकड. राज आणि उर्वशी. आता इकडे बघा आता गुड्डी राखी बांधते. नाही ना तर बोलत दिला नाही ना. राज काय बोलतेस तुला कसं वाटते एकदम मस्त जोरात बोल आवाज आला पाहिजे. मस्त एकदम एकदम मस्त. पिंकाची आणि गुड्डीची राखी इथं बांधून झालेली आहे. हे बघा कसं आहे. तर इकडे बघा राखी वगैरे बांधून झाली. आता आपण जेवाय बसतोय. त्या भावाजी पण आलेत. सगळी भुर्जी बनवले. मच्छी मच्छी काय आहे बांगडा आणलेले मस्त मच्छी चपाती. ही बघा उर्वशी इकडे बघ हस. तर इकडे टी व्ही लागले. चला जेवूया आता आपण. चला मस्त की जेवायला आता भुर्जी कोळंबी इकडे की मच्छी पण आहे बांगडा. सुरुवात केलेली आहे आपण जेवायला आता. चला जेवूया तुम्ही पण या. चला आपण जेवण वगैरे झालेलं आहे. आणि इकडे बघा उर्वशीने मांजरा काढलं त्याची. ही बघा कशी छोटी छोटी ती बघा. राज आता तो गाडी शिकवत आहे. आणि आता आम्ही निघालो घरी चाललो आता. चला जाऊया आता आपण घरी. दादा थोडाफार दाखवतो तुम्हाला प्रवास कसा होतो आपला. चला तर चला आपण निघालो आता. इकडे बघा ही माई चला असं बाय बाय. ही सेनू आमचा राज. त्याला ड्रायव्हर बनवायचे. त्याला जाऊया आपण आता. चला आता आपण जाऊया घरी. आपला गणपती बघू इथं नंतर घरी जाऊ डायरेक्ट. तर इकडे आपण जर आपला गणपती बाप्पा बघायला जाऊया. बघूया थोडं झाला आहे का गणपती बाप्पा रेडी. आपला गणपती बाप्पा दिले इकडेच दाखवतो म्हणजे बघूया. इकडे बघा आपण वरती आलो. इकडे भरपूर बाप्पा दिसायला आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला हा बाप्पा आता हा वाला आपला बाप्पा आहे. तर चला जाऊया. तर चला तेशी गावामध्ये आता आपण निघालो. आता आपण जाऊ घरी आपल्या. का बघ चला आपण पडलो बाहेर रुशी गावामधून. तर मंडळी रक्षाबंधनचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाक्याच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.
जय भवानी जय शिवराय. चला.